मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या अभिनेता सलमान खाननं हिट अँड रन प्रकरणाचा साक्षीदार असलेला गायक कमाल खानला साक्षीदार बनवण्याची मागणी केली आहे। सलमानची ही मागणी हायकोर्टानं मान्य केल्यास या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। सत्र न्यायालयाच्या निकालाला सलमाननं हायकोर्टात दाद मागितली आहे। सोमवारी सलमानच्या वकिलांची गायक कमाल खानला साक्षीदार करण्याची मागणी केली, त्यावर सरकारी वकिलांनी उत्तर दाखल करायला सांगितलं। कमाल घटनेदरम्यान सलमानबरोबर होता, त्यामुळे तो घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे। साक्ष देण्यासाठी तो उपलब्ध असतानाही खटल्यादरम्यान त्याला साक्षीदार म्हणून का तपासण्यात आलं नाही, असा सवाल सलमाननं आपल्या अर्जात विचारला आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्याबरोबर आहेत। अजित, कमाल खानला आता साक्षीदार बनवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे। काय नेमकं यातनं साध्य करणार आहे सलमान खान? काय नेमकी त्याची ही खेळी आहे? नक्कीच ही सलमान खानची खेळी म्हणता येईल, पण त्याचबरोबर सलमान खानचे जे वकील आहेत त्यांनी कुठेतरी काढलेली युक्ती असं म्हणता येईल आपल्याला। कारण का कमाल खान ही व्यक्ती या संपूर्ण प्रकरणातील अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने ही संपूर्ण घटना पाहिलेली होती। कारण का रवींद्र पाटील ही जी व्यक्ती होती ती आता हयात नाही आहे। त्या व्यक्तीने सलमान खान हा गाडीत आला, जो रेनड्रॉप नावाचा जो रेस्टो बार होता तिथून तो आला, त्या गाडीत बसला, पुढे गेला, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तो बघितलेला। पण कमाल खान हा सुरुवातीपासून म्हणजे सलमान खान घरातून बाहेर पडल्यापासून रेस्टो बारमध्ये गेला, त्या ठिकाणी त्याने मद्य प्यायला की नाही प्यायला हे संपूर्ण कमाल खान बरोबर घडलं होतं आणि कमाल खान संपूर्ण शेवटपर्यंत त्यावर होता। पण ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कमाल खानचा पोलिसांनी जबाब नोंदवला होता। त्या जबाबानंतर कमाल खान पूर्णपणे गायब होता। साधारणपणे जी माहिती मिळते त्यानुसार सुरुवातीला दुबईला होता आणि त्यानंतर सौदी अरेबियाच्या अनेक भागामध्ये तो होता आणि आता तो ब्रिटिश नागरिक आहे आणि त्या ठिकाणी तो आहे आणि त्यामुळे त्याला बोलवण्याची ते गरज आहे असं जे सरकारी वकील आहेत त्यांना का वाटलं नाही, असा युक्तिवाद याआधी देखील सलमान खानच्या वकिलांनी केला होता। ज्यावेळी खालच्या कोर्टामध्ये म्हणजे सत्र न्यायालयामध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता, हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं। पण त्यावेळी सरकारी वकिलांचं म्हणणं जे होतं की कमाल खान याचे संपर्क होऊ शकत नाही आहे, कमाल खान आम्ही त्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याशी संपर्क होऊ शकत नाही आहे। तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाने देखील एक मत त्या ठिकाणी नोंदवलं होतं की आजच्या 21व्या शतकामध्ये एवढी टेक्नॉलॉजी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, अशा परिस्थितीमध्ये कमाल खानचा तुमचा संपर्क का होऊ शकत नाही आहे, नेमकं यामागे सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे ते स्पष्ट करावं। पण पुढे जाऊन सलमान खानला जे सत्र न्यायालय त्यांनी शिक्षा सुनावली आणि सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलासा मिळाला। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सलमान खानच्या वकिलांनी सलमान खानने एक गोष्ट लक्षात घेतली की कमाल खान याला तो स्वतः भारतामध्ये येईल का किंवा त्याला इथे आणण्यात येईल का किंवा त्याचा जो जुना जबाब आहे तोच कन्सिडर केला जाईल का, या अनेक गोष्टींवर चर्चा होईल। म्हणजे जवळपास आता कमाल खानच्या मुद्द्यावरती 10 ते 15 दिवस आणि त्यानंतरही पुढे अजून हा संपूर्ण खटला चालू शकतो। म्हणजे अशी एक चर्चा आहे की सलमान खान आणि सलमान खानचे वकील हा खटला जेवढा लांबवता येईल तेवढा लांबवत आहेत। कारण का सलमान खानचे अनेक बिग बजेट मूवी जे आहेत ते या वर्षभरामध्ये येणार आहेत। त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त काळ सलमान खान जेलच्या बाहेर कसा राहील याकरता तरी युक्ती हा संपूर्ण प्रकार आहे की नाही अशी चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे कमाल खान या संपूर्ण प्रकरणातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीनं संपूर्ण घटना जी आहे ती आपल्या डोळ्याने पाहिलेली आहे। त्यामुळे ती व्यक्ती इथे येईल का आणि आली तर ती सलमान खानच्या बाजूने जबाब देईल का विरोधात जबाब देईल, या गोष्टीवरती आता पूर्णपणे जोरदार चर्चा होऊ लागली आहे। धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।